नमस्कार मित्रांनो, कथेचा ठेवा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण एक अनोखी प्रेमकथा पाहणार आहोत। गावाचं नाव होतं सोनगाव। डोंगर, ओढे, शेती आणि साधं निवांत जीवन। तिथे राहायचा विनय, एक साधा, शांत आणि अभ्यासू तरुण। शहरात इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण करून तो परत गावात आला होता। गावातील प्रत्येक माणसं त्याला आवडायची, पण त्याच्या मनात एक कोपरा रिकामा होता। त्या कोपऱ्यात कुणीतरी खास माणूस यावं अशी त्याची मनापासून इच्छा होती। एका संध्याकाळी गावातल्या जुन्या वाड्याच्या बाजूला एक मुलगी दिसली। तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती। केस वाऱ्यावर खेळत होते आणि ती काहीतरी चित्र रेखाटत बसली होती। विनयने तिला पाहिलं आणि क्षणभर सगळं थांबल्यासारखं वाटलं। ती होती आदिती, शहरातून नुकतीच आलेली कला शिकणारी मुलगी। पहिल्याच भेटीत दोघांनी फारसं बोललं नाही, पण त्यांच्या डोळ्यातून बरंच काही बोललं गेलं। पुढच्या काही दिवसात विनय रोज त्या वाड्याजवळून जायचा आणि आदितीला नेहमी चित्र काढताना पाहायचा। एक दिवस धीर करून तो तिच्याकडे गेला। तू खूप छान चित्र काढतेस, मी तुला माझ्या शेतीचं दृश्य दाखवू का? खूप सुंदर आहे, आदिती हसत होकार दिला। त्या दिवसापासून दोघांचं मैत्रीचं नातं सुरू झालं। शेतीतल्या हिरव्या पिकातून चालणं, ओढ्याच्या पाण्यात पाय भिजवणं आणि आभाळाकडे पाहत स्वप्न रंगवणं, त्यांचं जग अगदी वेगळं होतं। विनयला आदितीच्या नजरेतून निसर्ग पाहायला मिळत होता आणि आदितीला विनयच्या साध्या प्रामाणिक मनाचा आधार मिळत होता। एकदा आदितीने त्याला विचारलं, विनय, तुझं स्वप्न काय आहे? विनयने हसून सांगितलं, माझं स्वप्न साधं आहे। माझं गाव सुंदर करायचं आणि इथल्या लोकांना चांगलं जीवन द्यायचं। आदिती थोडी विचारात पडली। माझं स्वप्न आहे जगभर फिरायचं आणि वेगवेगळ्या रंगामध्ये माझं आयुष्य रंगवायचं, पण आता वाटतं हे गावही माझ्या रंगपेटीतील एक सुंदर रंग आहे। दोघांना कळत होतं की त्यांचे मार्ग वेगळे आहेत, पण त्या क्षणात सौंदर्य त्यांना जपायचं होतं। प्रेमाचा गंध हळूहळू त्यांच्या नात्यात मिसळत होता। मात्र एका दिवशी आदितीला तिच्या कॉलेजमधून फोन आला। तिला पॅरिसमध्ये होणाऱ्या एका मोठ्या कला प्रदर्शनासाठी निवडण्यात आलं होतं। ही तिच्या आयुष्याची सुवर्णसंधी होती, पण याचा अर्थ ती गाव सोडून जावी लागणार होती। त्या रात्री ओढ्याच्या काठावर दोघं भेटले। चंद्रप्रकाशात आदितीच्या डोळ्यात पाणी होतं। विनय, मला माहिती नाही हे योग्य आहे की नाही, पण मी तुला सोडून जाऊ शकत नाही, ती म्हणाली। विनयने तिचा हात धरला। आदिती, स्वप्नांना पंख देणं हा देखील प्रेमाचा एक भाग आहे। तू जा, कारण तुझं हसू, तुझं यश हेच माझ्यासाठी खरं प्रेम असेल। आदितीने डोळ्यातले अश्रू पुसले आणि त्याला घट्ट मिठी मारली। तू फार वेगळा आहेस विनय। काही दिवसांनी आदिती गाव सोडून गेली। विनयने तिच्यासाठी मनात प्रार्थना केली आणि स्वतःच्या स्वप्नात गुंतून गेला। दोघं कधी भेटतील याची खात्री नव्हती, पण त्यांच्या नात्यातील भावना अजूनही जिवंत होती। 2 वर्षांनी गावात एक कला प्रदर्शन भरलं होतं। पोस्टरवर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, आदिती रंगाच्या प्रवासात। विनयने ते वाचताच धावत प्रदर्शनात गेला। तिथे भिंतीवर एक मोठं चित्र होतं, हिरव्या शेतात उभा असलेला विनय, पार्श्वभूमीला सोनगावचं दृश्य, आणि तेवढ्यात आदिती त्याच्या मागे आली। मी परत आले विनय, माझ्या रंगपेटीतील सर्वात सुंदर रंग मी मागे सोडला होता, तू आणि हे गाव। विनयच्या चेहऱ्यावर हसू आलं। त्याचं प्रेम वेळ, अंतर आणि स्वप्नांच्या वाटा ओलांडून पुन्हा एकत्र आलं होतं। त्या दिवशी त्यांनी ठरवलं, आता ही कथा फक्त आठवणीत राहणार नाही, तर आयुष्यभर जपली जाणार। आणि सोनगावात एक नवीन रंग उतरला, प्रेमाचा, समजुतीचा आणि स्वप्नांना पंख देणाऱ्या नात्यांचा। कथा आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।